पळसे ग्रामपंचायतीतील सरपंचपदी भीमाबाई चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले। ग्रामस्थांच्या पूर्ण पाठिंब्याने आणि एकमताने त्यांची निवड निश्चित झाली आहे। ही निवड प्रक्रिया विस्तार अधिकारी श्रीधर सानप, ग्रामपंचायत अधिकारी सोनाली पगारे तसेच माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। निवड प्रक्रियेत सर्वांनी एकमताने आपला निर्णय व्यक्त करत भीमाबाई चौधरी यांना सरपंचपदी विराजमान केले। या निमित्ताने अनेक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। विशेष म्हणजे रावसाहेब चौधरी यांच्या मातोश्री सरपंच म्हणून निवडल्या गेल्याने गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमात भीमाताई चौधरी यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। ग्रामविकास, पाणी पुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी भीमाबाई चौधरी नक्कीच नवे नेतृत्व आणि नवा उत्साह घेऊन काम करतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। पळसे ग्रामपंचायतीत त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळाले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत पळसे येथे। तर पळसे ग्रामपालिका पंचायत निवडणुका नुकतेच पार पडलेल्या आहे आणि सरपंचपदी येथे भीमाबाई चौधरी या निवडून आलेल्या आहेत। तर आपण बघू शकतो की यांच्याच घराण्यातील पहिल्या 4 पिढ्या देखील सरपंचपदी होते व त्यानंतर त्यांचे सासरे होते, मग मुलगा होता आणि आता आई आहेत आणि यापूर्वी सुनबाई देखील सरपंच राहिलेल्या आहेत। तर आपल्या सोबत आहेत भीमाबाई चौधरी, तसेच त्यांचे पुत्र देखील आहेत रावसाहेब चौधरी सर। तर आपण त्यांच्याकडनंच याविषयी जाणून घेऊया। चांगली परंपरा आहे, बिनविरोध इलेक्शन झालं, या ठिकाणी सर्व सदस्यांनी प्रेम केलं। मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि पळसेकरांचे आभार मानतो आणि पुढील भावी आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस जाऊ, आपल्या हातून जनतेची सेवा घडो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आपल्या पळसे गावामध्ये आदरणीय ज्येष्ठ ग्रामपालिका सदस्य भीमाताई रामभाऊ चौधरी यांची आज पळसे गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल खरं तर सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं आमचे सहकारी मित्र नाना आमचे मार्गदर्शक पण आहेत आणि सहकारी आहेत। त्यांच्या मातोश्री असल्या कारणानं आज त्यांना तात्यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबात आज हॅट्रिक म्हणावी लागेल। दादा 4थ्यांदा हॅट्रिक झाली सरपंच पदाची। तर आज खऱ्या अर्थानं नानासारखा तळमळीचा कार्यकर्ता आणि अतिशय निर्मळ मनाचा माणूस, नानांनी जेव्हा बोलून दाखवलं तेव्हा मी अजितदादा असेल, किरण भाऊ असेल, मी तेव्हाच त्यांना होकार दिला की मावशींचं नाव लागलं पाहिजे। ज्येष्ठ आहेत, सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत, म्हणून आज त्यांचं सरपंचपदी त्यांच्या सर्व सदस्यांनी बिनविरोध सहकार्य करून बिनविरोध निवड केली। त्याबद्दल सर्व सहकार्यांचं, सर्व सदस्यांचं सर्वप्रथम आभार मानतो आणि आजींना पुढील कामासाठी, पुढील कार्यकालासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर नानांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। आपण चांगलं काम करा, आपण अनुभवी माणसं आहात आणि अनुभवाचा वापर होईल आणि ग्रामस्थांना न्याय मिळेल, चांगला विकासाचा पाया रचला जाईल। पुन्हा एकदा 2008 प्रमाणे जेव्हा आपण विकासाचा पाया रचला होता त्याप्रमाणे पुन्हा एकदा चांगला पाया रचला जाईल आणि पळसेगावचा विकास होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजींना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।